अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय हे मधुर स्वर कानी पडताच सर्व साई भक्तांमध्ये हर्ष उल्हास निर्माण होतो. तसं बघायला गेलं तर साईबाबांचं अस्तित्व भूतलावर सर्व ठिकाणी आहे, पण शिर्डीत साईबाबांची औरच जाणीव आहे. म्हणूनच दररोज देशातून परदेशातून लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनास येत असतात. प्रत्येकाला शिर्डीत जाणं हवं असतं, पण हेही तितकंच खरं आहे की साईबाबांचं बोलावणं आल्याशिवाय शिर्डीत जाणं होतच नाही. आणि ज्याला बोलावणं येतं तो तिथे गेल्याशिवाय राहतच नाही. कितीही संकटं आली तरी तो भक्त त्या संकटावर मात करीत शिर्डी ह्या पवित्र जागेत पोहोचणारच. पोहोचण्याचे ठिकाण शिर्डी हे एकच असलं तरी तेथे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग व प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पदयात्रा. लाखो लोक दरवर्षी पदयात्रा करीत शिर्डीत पोहोचतात. पदयात्रासाठी प्रत्येक ठिकाणी पदयात्रा पालखी मंडळ स्थापन झाले आहेत. त्यातलंच मुंबईत खार येथे स्थापन झालेलं द्वारकामाई दर्शन पदयात्री मंडळ. मंडळाचे अध्यक्ष श्री रवी जोशी आणि त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांनी मिळून 2008 मध्ये ह्या मंडळाची स्थापना केली आणि तेव्हापासून भाविकांचा मुंबई ते शिर्डी हा भक्तिमय पायी प्रवास सुरू झाला. पहिल्या वर्षी पदयात्री सलग 8 दिवस न थकता साई नामाचा जप करीत साई समाधी मंदिराजवळ पोहोचले. साई मंदिराच्या आवारात असलेल्या शनी मंदिरासमोर पालखी ठेवण्यात आली. सर्व साई भक्त पदयात्री साईंच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. पोट भरून साईंचं दर्शन घेऊन सर्व साई भक्त मंदिर परिसरातील शनी मंदिराजवळ आले तर त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. छोटासा गोंडस साईराम त्या पालखीजवळ ठाण मांडून बसला होता. त्याचं मोहक रूप बघून प्रत्येकाला स्वतःत हरवल्यासारखं झालं. जणू काही साईबाबांनी पालखीतील भक्तगणांवर आशीर्वादाचा वर्षाव केला असं वाटलं. पालखी नीमगाव येथील साई पालखी निवारा येथे नेण्याकरिता उचलली असता साईराम पालखी पदयात्री सोबत साई पालखी निवारा येथे आला. सर्व साई पदयात्री यांनी साईराम यास मुंबईस नेण्याचे ठरवले. पालखी ठेवण्यात आलेल्या गाडीमध्ये पालखी सोबत बसवून त्याला मुंबईला आणले व सर्व साई भक्तांनी मिळून त्याचे साईराम असे नामकरण केले. व त्यानंतर आजपर्यंत साई पालखी मुंबईत आल्यानंतर प्रत्येक वर्षी साईरामचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. मुंबईत आल्यावर साईराम मंडळाच्या खार येथील श्रीकृष्ण मंदिरात वास्तव्य करू लागला. सगळ्यांचं मन जिंकू लागला. इथे बसल्याच जणू शिर्डीतील साईंचं दर्शनच देऊ लागला. तसेच पालखीत येणाऱ्या सर्व साई भक्तांना ओळखू लागला. मंदिराचं दुसरं आकर्षण म्हणून साईरामची फार प्रसिद्धी होऊ लागली. साईरामच्या सहवासात वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही. दुसऱ्या वर्षी पालखीची सर्वात प्रथम तयारी सुरू झाली. हे साईरामचं प्रथम वर्ष होतं. सगळे भक्तगण जमले व त्या भक्तगणात सर्वांच्या पुढे पदयात्रेस साईराम एटीत उभा राहिला व साईरामने मुंबई ते शिर्डी हा 265 किलोमीटर पायी प्रवास केला व त्यानंतर सलग 9 वर्ष साईरामने पायी प्रवास केला. शिर्डीला जातो आम्ही, शिर्डीला जातो, 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 शिर्डीला जातो आम्ही, शिर्डीला जातो. साईरामची प्रत्येक गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती. सन 2008 मधील वर्षभरात साईराम खार येथील श्रीकृष्ण मंदिरात राहिला. तेव्हा त्याला हवं असलेलं आणि आवडीचं सगळं अन्न मिळत होते. परंतु
ह्या पालखीत तो 8 दिवसांच्या प्रवासात फक्त पाणी व दूध अन्न म्हणून घेत असतो. दिवसभर मनमुरादपणे चालायचं आणि रात्रीच्या थंडीत कुठल्या तरी भक्तगणांच्या कुशीत शिरून झोपायचं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच ऊर्जा व उत्साह घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचं. एवढा उत्साह येतो कुठून? त्याचं उत्तर एकच, साईरामात असलेला साई. दरवर्षी साईराम झेंड्यासोबत चालत असल्यामुळे पालखीतील साई भक्तांना स्वतः बाबा पालखी सोबत असल्याचे वाटते. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी साईरामची दखल घेतली. यावेळी मंडळातील कार्यकारिणी यांनी साईराम बद्दल साई भक्तांना माहिती व्हावी याकरिता गेली 9 वर्ष प्रवास करीत असलेल्या चित्रफितीद्वारे माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओम साईराम. साईराम सर्व साई भक्तांसाठी बाबाचं स्वरूपच आहे. ओम साईराम. साईराम हा आम्हाला पहिल्या वर्षी रस्त्यात भेटलेला आहे व आता तो त्याचा 9 वर्ष पूर्ण झाली व 10व्या वर्षी आता आमच्यासोबत चालणार आहे. साईराम. द्वारकामाई दर्शन पदयात्री मंडळ फार पश्चिम येथून निघणारं पदयात्री मंडळ. या पदयात्री मंडळाचं शक्तिस्थान, मूळ शक्तिस्थान म्हणजे साईराम. साईरामा गेले कित्येक वर्ष पालखीसोबत पालखीच्या झेंड्यापुढे चालतो. जणू त्यातूनच या पदयात्रींना मिळणार ते शक्ती असावी आणि याच्यामध्येच आपल्याला आपले बाबा दिसतात अशी या पदयात्रेची समजूत, आम्हा पदयात्रेची अशी एक समजूत आहे. ओम साईराम. सलग 9 वर्ष शिर्डीची वारी केल्यानंतर पुन्हा एकदा साईराम त्याच जोशात ह्या वर्षी 2018 मध्येही पदयात्रेस तयारीत आहे. सदर चित्रफित पाहून झाल्यानंतर साईराम बद्दल आपणास काय वाटते याबाबत आपला अभिप्राय कळवा. ओम साईराम.